आजचा हा व्हिडिओ खास आपल्या सगळ्यांसाठी. आम्ही 90च्या मुली. खरंच किती सुंदर होतं आमचं बालपण. आम्ही 90च्या मुली अशा होतो की सकाळी आईच्या एका हाकेवर उठायचो. अलार्मची कधीच गरज पडली नाही. आम्ही 90च्या मुली अशा होतो, शाळेत जाण्यापूर्वी घरची सगळी कामं करूनच दप्तर खांद्यावर घ्यायचो. आम्ही 90च्या मुली अशा होतो, 2 वेण्या, केसांना रिबीन, कपाळावर टिळा आणि चेहऱ्यावर निरागस हसू. आमच्याकडे महागडे डबे नव्हते, पण आईच्या हाताची भाकरी आणि चटणीची चव आजही कुठे मिळत नाही. आमच्या वेळेस मैत्री म्हणजे आयुष्यभराची साथ असायची. ब्लॉक, अनफॉलो हे शब्दच माहिती नव्हते. आम्ही 90च्या मुली. संध्याकाळ आली की सर्व काही कामे करायची, चुलीवर स्वयंपाक बनवायचा. एक नवीन ड्रेस मध्ये कित्येक सण आणि कित्येक वर्ष साजरे करायचे, पण कधीच कमीपणा वाटला नाही. आम्ही 90च्या मुली अशा होतो, मोठ्यांचा आदर करायला शिकलो, कष्टाची किंमत ओळखली आणि कमी मध्येही आनंदाने जगायला शिकलो. आज सगळं बदललं आहे. मोबाईल आलं, सोशल मीडिया आला, सुविधा वाढल्या आणि मनापासून जगण्याची ती मज्जा कुठेतरी मागेच राहिली. आम्ही 90च्या मुली आहोत. हे कोणत्याही मोबाईल, इंटरनेट किंवा आधुनिक सुविधांपेक्षा आमचं बालपण खूप सुंदर होतं. आणि पहा, तुम्ही जर 90च्या दशकातल्या असताल तर तुम्हाला हे नक्कीच तुम्ही ऐकलं असेल की तू लहान आहेस, तुला समजदार व्हावं लागेल. तू मुलगी आहेस म्हणून घरातलं सर्व काम तुला करावं लागेल. तू मुलगी आहेस म्हणून लहान भावंडाची काळजी तुला आईसारखी घ्यावी लागेल. तू मुलगी आहेस म्हणून संध्याकाळ होण्याआधी तुला घरात यावं लागेल. तू मुलगी आहेस म्हणून पाहुणे आले की पाणी द्यायचं, नमस्कार करायचं आणि हसून बोलायचं. तू मुलगी आहेस तर आई सोबत स्वयंपाकघरात सर्व काही, अगदी चहापासून ते पुरणपोळी पर्यंतच स्वयंपाक तुला शिकावं लागेल. तू मुलगी आहेस म्हणून स्वतःपेक्षा आधी घरच्यांचा, दुसऱ्याचा विचार करावा लागेल, अशी शिकवण मिळायची. पण यात एक गोष्ट आहे, या सगळ्यात आम्ही 90च्या मुली हरवलो नाही, उलट मजबूत झालो. या सगळ्यात आम्ही एकदम स्ट्रॉंग झालो. आम्हाला कष्टाची किंमत कळली, नात्यांची जपणूक करायला शिकलो, कमी मध्ये आनंद शोधायला शिकलो आणि कोणतीही परिस्थिती आली तरी हसत उभं राहायला शिकलो. पण आज काळ खूप बदलला आहे. मुलींना शिक्षण, करिअर, स्वप्नांसाठी खूप संधी आहेत आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. पण 90च्या मुलींनी घेतलेले संस्कार, संयम आणि जिद्द हीच आज त्यांची खरी ताकद आहे. म्हणूनच आम्ही 90च्या मुली फक्त एका दशकात जन्मलेल्या मुली नाही, तर प्रत्येक परिस्थितीत स्वतःला घडवणारी पिढी आहोत. म्हणून आजही आम्ही अभिमानाने, गर्वाने बोलतो, हो, आम्ही 90च्या मुली आहोत. कसं, बरोबर ना? जर तुम्हीही 90च्या असाल तर आम्ही सुद्धा 90च्या आहोत असे तुम्ही टाईप करा आणि हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे तुम्ही नक्कीच कमेंट करा. आम्ही आईचा ओरडा खाल्ला, तिच्या मायेची उबही मनापासून अनुभवली. वडिलांचा धाक होता, पण त्यांच्या कष्टाची किंमत ही जास्त होती. आणि खूप काही वेळेस तर असं झालं की भावंडांना सांभाळता सांभाळता स्वतःचं बालपण गेलं. अख्खं बालपण आम्हाला समजण्यात आणि सगळे काम करण्यात गेलेलं आहे. आणि तीच जबाबदारी घेण्याची, तीच जबाबदारी पेलण्याची ताकद आता आमच्यात आहे. आता आयुष्यात कितीही संकटे आली, कितीही अडथळे आले, कितीही स्ट्रगल करायचं झालं तरी आम्ही 90च्या मुली आता मागे सरकणाऱ्यातले नाहीत. कारण आम्हाला लहानपणापासूनच एकदम सोलून सुलाखून स्ट्रॉंग करण्यात आलेलं आहे.
आता आम्ही असा दागिना आहोत जे आताच्या मुलींना नक्कीच मागे टाकणार. जरी आमच्यात एवढा कॉन्फिडन्स नसला तरी आमच्यात स्वाभिमान भरभरून खचखचून भरलेला आहे. आणि पहा, असा होता आजचा व्हिडिओ माझा. सुंदर अशी सकाळची सुरुवात झाली. मस्तपैकी सगळं काही आटोपून देवाचं दर्शन घेतलं आणि नवीन दिवसाची सुरुवात छानपैकी केली. भगवंताने हे जे आयुष्य दिलं आहे ते छानपैकी असंच शेवटपर्यंत जाओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. तुमचं बालपण कोणतं आहे, कुठलं आहे हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चला, तुमचं जन्माचं जो वर्ष आहे 2019 हे सुद्धा टाईप करा. भेटूया नंतर. बाय.